राम राम मंडळी. उद्या आहे चोराडे इथं भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर 100% पळणार आहे मित्रांनो. तर सगळ्या बकासूर प्रेमींना एकाच गोष्टीची आतुरता लागलेली असते की उद्या बकासूरचा पायरा कोण असेल. तर मित्रांनो, उद्या अशोक पाटील यांचा नंद्या हा बकासूरसोबत पायरा असू शकतो किंवा मग वादळ ग्रुप तडसर यांचा गणाभाऊ किंवा मग 100% हा दोन्हीपैकी नसेल तर कोणेगावकरांचा भुंगा हा पायरा 100% फिक्स बकासूरसोबत असू शकतो. म्हणजे नंद्या, गणाभाऊ किंवा भुंगा या तीनपैकीच एक पायरा बकासूरसोबत असणार आहे. आणि त्यानंतर बकासूरची चिठ्ठी निघाली आहे, त्यानुसार बकासूर गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 5मध्ये आपल्या सगळ्यांना पळताना दिसणार आहे. यात काय वादच नाही मित्रांनो. खरं तर बकासूरला मित्रांनो पायरा कुठला आहे, मैदान कुठलं आहे याचा काय बी फरक पडत नाही. त्याला एवढंच माहीत असतं की आपल्यासोबत कोणता बी पायरा असू दे आपल्याला गुलाल घ्यायची म्हणजे घ्यायचीच मित्रांनो. त्याच्यामुळे 100% बकासूरसोबत नंद्या असू द्या, गणाभाऊ असू द्या किंवा भुंगा असू द्या, कुठला बी पायरा असू द्या, 100% उद्याच्या मैदानामध्ये बकासूर गुलाल करणार म्हणजे करणार. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. राम राम.